नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कन्या राशीचं मासिक राशी भविष्य म्हणजेच कन्या राशीसाठी हा महिना कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे किंवा हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे तर ते आपण आता बघूयात। तर बघा, आध्यात्मिक दृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी खूपच चांगला परिणाम देणारा असा जाणार आहे। म्हणजेच ह्या महिन्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक चमत्काराचे एक दर्शन होईल असंही म्हणता येईल। अशा काही घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडतील ह्या महिन्यामध्ये की त्यामुळे तुम्ही अचानकपणे अध्यात्माकडे वळाल। सोबतच तुमच्या घरामध्येही काही धार्मिक कार्य घडतील आणि त्यामुळे हे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढेल, आनंद वाढेल, शांतता सगळीकडे नांदेल आणि त्यामुळे हे तुमच्या मनाला एक प्रकारची वेगळीच अनुभूती किंवा तुमच्या घरातील प्रत्येक मंडळीला, मनुष्याला एक वेगळीच एक सुखाची अनुभूती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। तरी तुम्ही त्याचाही पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। अजून एक महत्त्वाचं ह्या महिन्यामध्ये घडणार आहे आणि ते म्हणजे की तुम्ही एखादं महत्त्वाचं असं कार्य कराल की त्यामुळे तुमच्या घरातील सर्व मंडळी तुमच्यावर खूप खुश होतील आणि त्यामुळे हे तुम्हालाही खूप पर्सनली आनंद होणार आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, मी जे आत्ता सांगितलं आहे, तर आधी माझ्या चॅनलला लाईक करा विसरू नका। आता बघा, तुमचे वैवाहिक जीवन कसे असणार आहे तर खूपच सुंदर, सुखी, आनंदी असं तुमचं ह्या महिन्यामध्ये वैवाहिक जीवन असणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या नात्याचा जास्त दिखावा करू नका। आपल्याला माहिती आहे आपण आनंदी आहोत, आपल्यामध्ये प्रेम आहे, आपण एकमेकांना समजून घेतो, आपलं नातं खूप सुंदर आहे, परंतु ते इतरांना तुम्ही दाखवायचा प्रयत्न करू नका किंवा इतरांना तुम्ही पटवून देण्याचा प्रयत्न करू नका तुमचं नातं। नाही तर काय होईल की कोणाची तरी वाईट नजर तुमच्या नात्याला लागू शकते आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला स्वतःला अनुभवावा लागणार आहे। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आपलं नातं जसं आहे तसं राहू द्या, तुम्ही एन्जॉय करा, दुसऱ्यांना दाखवायची काहीही गरज नाही आहे। आता आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा असणार आहे तर तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये काही चढ उतार पाहायला मिळतील ह्या महिन्यामध्ये। एखादी तुम्ही नवीन गुंतवणूक पण करू शकता की ज्यामधून तुम्हाला अजून नवीन आर्थिक लाभ मिळू शकतील, परंतु त्याप्रमाणे खर्चही तुमच्यावर वाढतील, म्हणून तुम्हाला ते एकदम दोन्हीही बॅलन्स करावे लागणार आहे की मिळकत आणि खर्च हे दोन्ही जर तुम्ही व्यवस्थित मॅनेज केलात तर नक्कीच तुम्हाला कोणतीच आर्थिक अडचण येणार नाही। ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवा। सोबतच अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ह्या महिन्यामध्ये एखादी मालमत्ता किंवा प्रॉपर्टी संदर्भात खरेदी विक्रीचा व्यवहार करू शकता आणि त्यामधूनही तुम्ही काही आर्थिक लाभ तुम्ही मिळवू शकता आणि त्यामुळे हे तुमचं जे आर्थिक चणचण किंवा आर्थिक तुम्हाला एखादी गरज होती तर ती पण भागू शकते आणि त्या व्यवहारामधून तुम्ही जास्तीत जास्त आर्थिक लाभ कमवण्याचा प्रयत्न कराल। सोबतच म्हणजे एक महत्त्वाचं आणि काळजी करण्यासारखं ह्या महिन्यामध्ये घडू शकतं आणि ते म्हणजे तुमच्या घरातील कोणा एका व्यक्तीची तब्येत खराब होऊ शकते। तर इथे तुम्ही विशेष करून काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे। घरातील प्रत्येक माणसांची काळजी घ्या। विशेष करून घरामध्ये जर कोणी वडीलधारी मंडळी असतील तर त्यांची तुम्ही विशेष करून काळजी घ्या। जर त्यांना थोडं जरही काही दुखलं खुपलं तर लगेच हॉस्पिटलमध्ये जा, दाखवून घ्या, कारण अंगावर काढणं योग्य नाही आहे। तर ही विशेष तुम्ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे। अजून एक सांगायचं म्हणजे नेहमी तुम्ही इतरांच्या मताला किंवा दुसऱ्यांच्या मतालाही किंमत द्यायला शिका। ठीक आहे, कामाच्या ठिकाणी असू दे किंवा घरामध्येही तुम्ही नेहमी तुमचंच म्हणणं बरोबर आहे, मी जे म्हणतो तेच बरोबर आहे किंवा मी जे म्हणते तेच बरोबर आहे, हे अजिबात नसतं। कधी कधी आपणही चुकू शकतो, शेवटी आपण एक माणूस आहोत। तर तुम्ही काय करा, घरामध्येही असो किंवा घराबाहेर जर तुम्ही कामाच्या ठिकाणी असो तर तिथेही जर कोणी आपल्याला सल्ले देत असतील तर ते ऐकून घ्या, कोणाची मतं असतील तर ते तुम्ही ऐकून घ्या, कारण त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो। तर ह्या महिन्यामध्ये ही विशेष करून तुम्ही काळजी घेतली पाहिजे की तुम्ही इतरांचं म्हणणं ऐका आणि त्यामुळे तुम्हाला कधी कधी लाभही होऊ शकतो आणि आपणही एखादी जर चूक करत असेल तर त्या लोकांच्या सल्ल्यामुळे म्हणा किंवा त्यांच्या मतामुळे तुम्हालाही एक आधार मिळू शकतो किंवा एक मार्गदर्शन तुम्हाला मिळू शकतं। तर ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने लक्षात ठेवा ह्या महिन्यामध्ये। अजून एक म्हणजे तुमचा जो काही एक स्वभाव आहे की फटकळ बोलणे किंवा तुम्ही नेहमी तुमचंच खरं आहे असं म्हणत असतात, तर ह्या गोष्टीमुळे तुम्ही ह्या महिन्यामध्ये घरातील कोणा एका सदस्याची म्हणा किंवा घराबाहेर तुम्ही जिथे काम करतात तर तिथे तुम्ही कोणाची तरी मन दुखवू शकता। म्हणजे एकदम तुम्ही बोलून टाकणार आणि त्यामुळे तुम्ही इतरांची मने दुखवू शकता। तर ही विशेष करून तुम्ही काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे।
कौटुंबिकदृष्ट्या जर पाहिला तर हा महिना संपूर्णपणे समाधानकारक जाणार आहे. एकदम तुम्ही एकोप्याने राहाल, प्रेमाने राहाल. ह्या महिन्यामध्ये एकत्र कुठेतरी टाईम स्पेंड करायला पण जाऊ शकता. तर कौटुंबिकदृष्ट्या काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे. अजून एक म्हणजे विवाह इच्छुक जे आहे, ज्यांना विवाह करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे तुमचे विवाह जुळण्याची खूपच दाट शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे. तर ही जर बातमी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही आधी माझ्या चॅनलला, ह्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी तुम्ही एकमेकांना अजून जास्त समजण्याची गरज आहे. ठीक आहे, तुमचं रिलेशन आहे, परंतु तुम्ही अजून एकमेकांना ओळखत नाही आहेत असं कुठेतरी तुम्हाला वाटू शकतं आणि त्यामुळे तुमचं नातं एक कमकुवत पण होण्याची शक्यता आहे. जेवढं मजबूत असायला पाहिजे तेवढं मजबूत राहणार नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून थोडंसं एकमेकांना समजून घ्या, वेळ द्या, एकमेकांना विचार लादू नका, तर एकमेकांचे विचार एकमेकांना शेअर करा. ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. आता व्यावसायिक लोकांना किंवा व्यावसायिक वर्गाला हा महिना कसा असणार आहे, तर खूपच छान जाणार आहे किंवा अनुकूल आहे. तुम्हाला व्यवसायाच्या कामानिमित्त कुठेतरी बाहेरगावी पण जावे लागू शकते आणि तुम्ही जिथे कुठेही बाहेरगावी प्रवास कराल तर तेथूनही तुम्हाला व्यवसायानिमित्त आर्थिक लाभच तुम्ही कमवून आणणार आहात. म्हणजे व्यवसायानिमित्त तुम्ही जाणार आणि तेथूनही तुम्हाला आर्थिक लाभच मिळणार आहे. तर एकंदरीतच पाहता हा महिना व्यावसायिक वर्गासाठी खूपच अनुकूल असा जाणार आहे. नोकरी करणाऱ्यांना मात्र नोकरीच्या ठिकाणी काही एक अडचणींनी भरलेला असा काळ आहे म्हणायला हरकत नाही. कारण काही कारणामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे तुमची बदली होण्याची पण शक्यता आहे. एखाद्या वेळेस तुम्ही जिथे काम करता तिथल्या कलिगसोबत तुमचं जमत नसणार आहे, तर तुम्हीही भरपूर दिवस झाले प्रयत्न करत होतात बदलीसाठी. तर तुमचे ही जी काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला यश मिळणार आहे आणि नक्कीच अचानकपणे तुम्हाला बदलीचे एक ऑर्डर मिळू शकतात किंवा तुम्हाला हवी असेल तिथे बदलीही होऊ शकते. तरुण वर्गाला हा महिना खूपच छान असा जाणार आहे. कारण एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे कार्य करायला मिळणार आहे आणि त्या कार्यामध्ये विशेष करून तुम्हाला तुमचे वडीलधारी मंडळी असतील, कोणी वरिष्ठ तुमच्या ओळखीचे असतील किंवा तुमचे कोणी हितचिंतक असतील, वरिष्ठ मंडळी, ते तुम्हाला नवीन काम करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहेत आणि मदत करणार आहेत आणि त्यामुळे तुमचं जे काही स्वप्न आहे, जे तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत एक कल्पना ठरवून ठेवली होती मनामध्ये किंवा एक स्वप्न बघून ठेवले होते तुम्ही, तर ते आता पूर्ण होण्याची दाट शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसून येत आहे. तर नक्कीच तुम्ही तसे कार्य करा. मिळाली संधी तर पूर्णपणे त्याचा फायदा तुम्ही घ्या. आता महिला वर्गाला हा महिना कसा जाणार आहे, तर खूपच छान उत्साहाने भरलेला असा हा महिना जाणार आहे. जे कोणी उद्योजिका असतील तर त्यांच्यासाठीही तुम्हाला नवीन काम मिळेल, नवीन प्रोजेक्ट मिळतील तुम्हाला आणि त्यामधूनही तुम्ही भरपूर आर्थिक लाभ कमवण्यामध्ये सफल राहणार आहात. जे कोणी महिला नोकरी करत असतील तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये प्रोत्साहन मिळेल. तुमचे जे काही कलिग्ज आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये मदत करतील. जर तुम्ही नवीन आहात, नवीन नोकरीला लागलेला आहात, तर तुम्हाला नक्कीच तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी, तुमच्यासोबतचे कलिग्स तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुम्हाला काम शिकवण्यामध्ये मदत करतील आणि त्यामुळे तुम्ही कोणतंही काम अगदी आत्मविश्वासाने आणि खूप मन लावून कराल. सोबतच नोकरी करत असलेल्या महिलांनी खूपच दिवसांपासून वाट बघत होते तुमच्या प्रमोशनची, तर नक्कीच तुम्हाला ह्या महिन्यामध्ये प्रमोशन मिळून जाईल किंवा पगारामध्ये वाढ तरी तुम्हाला नक्कीच मिळू शकते. तर ह्यासाठी एक लाईक तो बनता आहे. ओके, तर लगेच माझ्या ह्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक करा. आता विद्यार्थी वर्गाला हा महिना कसा जाणार आहे, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असाल, कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही शिक्षण घेत असाल, तरी तुम्हाला यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल आणि तुम्ही जे काही एक ध्येय ठरवून ठेवलेलं आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला अजून खूप मेहनत करावी लागणार आहे. अपेक्षेप्रमाणे फळ मिळेलच की नाही सांगता येणार नाही. सर्व काही तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे. तर तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे विशिष्ट जे कोणी म्हणजे एक सल्ला देणारं जे काही शिक्षण आहे किंवा एक कम्युनिकेशनचं जे शिक्षण कोणी घेत असेल तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच छान आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे तसे यश मिळू शकते की उदाहरणार्थ एक तुम्ही टेलिकम्युनिकेशनची कंपनी असेल, त्याच्या संदर्भात तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्या व्यक्तींना हा महिना खूपच छान जाणार आहे किंवा तुम्हाला मनासारखे यश मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही.
ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना खूपच शांततेने भरलेला असा जाणार आहे, म्हणजेच शांत असणार आहे तुमचं मन पूर्णपणे ह्या महिन्यामध्ये. मनातून काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळेल. म्हणजे खूप तुमच्या मनामध्ये कल्पना आहे, तुमच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत, स्वप्न आहेत पहिल्यापासून, की ते तुम्ही कामामुळे तुम्हाला पूर्ण करता आलेले नाही, तर ती सगळी स्वप्न तुम्ही नक्कीच ह्या महिन्यामध्ये पूर्ण करू शकतात, कारण तसे योग आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर आता बघा, एकंदरीत पाहता हा महिना तुमच्यासाठी विविध रंगांनी युक्त, सप्तरंगांनी युक्त असा आलेला आहे. जसा इंद्रधनुष्य आहे तसा विविध रंगांनी युक्त हा महिना तुमच्यासाठी जाणार आहे. तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या, साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.